तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये, तर त्याच्यातला विषय आहे गणित. आणि गणितामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे मसावे आणि लसावे. तर त्याचा सराव संच 5.2 जो आहे, तर तो 5.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न पहिला अतिशय सोपा आहे. मसावी जे आहेत ते या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला शोधायचं आहे. जसं की पहिल्या संख्या आहेत, पहिल्या संख्यांमध्ये कुठल्या कुठल्या आहेत 36 आणि 48. तर अशा या संख्या लिहून घ्यायच्या आणि मसावी काढत असताना जेव्हा भाग घालवायचा आहे, तर पहिला 2 ने जातोय का बघायचं. 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7 या क्रमाने गेलं तर सोपं पडेल. तर पहिल्यांदा मी 2 ने भाग घालवतो. 36ला जर 2 ने भाग घालवलं किती येणार 18. 18ला 2 ने भाग घालवलं 9. 9ला 2 ने भाग घालवलं तर 2 ने जाणार नाही 9ला, कारण विषम संख्या आहे ती, त्यामुळे त्याला भाग जाणार नाही. तर याला कितीने भाग घालवणार 3 ने. 3 त्रिक 9 आणि 3 एक्के 3. त्याच्यानंतर 48. तर 48ला 2 ने भाग घालवायचा. तर 48ला 2 ने भाग घालवल्यानंतर बेदुनी 4 आणि परत बेंचूक 8. परत 2 ने भाग घालवलं. बेक्के बेदुनी 4. 2 बेसख्ख 12. परत 2 ने भाग घालवलं. बेत्रिक 6 आणि परत 3 एक्के 3. 1 आलं की थांबायचं. ओके. 2 नंतर 3 ने भाग घालवायचा. मग आता मसावी जर पाहिजे असेल तर मसावी शोधण्यासाठी तर याच्या दोघांच्या मध्ये बघा, सामायिक जर आपण बघितलं तर इथे आहे 2, इथेही आहे आणि 2 इथेही आहे, त्यामुळे 2 येणार पहिल्यांदा. सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. परत 2 इथं आहे, 2 इथं आहे. त्याच्यानंतर इथे 3 आहे, इथे सुद्धा 3 आहे. तर फक्त सामायिक अवयव घ्यायचे. तर किती येणार हे बेदुनी 4 आणि 4 गुणिले 3. तर 4 गुणिले 3 किती येणार 12 येणार. ओके. त्याच्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये संख्या आहेत 31 आणि 2 या संख्या आहेत. तर 1 ते 100च्या ज्या मूळ संख्या आहेत, तर त्या मूळ संख्या पाठ करून ठेवा, त्याचा आपल्याला उपयोग होतो. जसं की इथे 31 आहे, 31ला त्याच संख्येने भाग जाणार, कारण ती मूळ संख्या आहे, म्हणजे 31 एक्के 31. तसं 2 सुद्धा मूळ संख्या आहे, त्यामुळे 2ला फक्त 2 ने भाग जाणार. आता या दोघांच्या मध्ये जर बघितलं तर इथे किंवा इथे कुठलीही सामायिक संख्या नाही आहे. तर दोघांमध्ये ज्यावेळी काहीही सामायिक नसेल त्यावेळी मग मसावी किती घ्यायचा, मसावी बरोबर 1. 1 हा त्याच्यातला काय घ्यायचा, मसावी घ्यायचा. मूळ संख्यांमधलं तरी कोणी सामायिक नाहीये, त्यामुळे मसावी किती येणार 1 येणार. ओके. दुसऱ्या उदाहरणाच्या बाबतीत. तिसऱ्यामध्ये जर बघितलं आपण, तिसऱ्यामध्ये संख्या आहेत 65 आणि 13. तर कुठल्या कुठल्या संख्या आहेत 65 आणि 13. तर 65 आणि 13 घेतल्यानंतर इथे पहिली संख्या आहे 65. तर याला 2 न भाग जाणार नाही, कारण एकक स्थानी कुठली संख्या आहे 5 आहे. परत त्याच्यानंतर 3 ने भाग जाणार नाही, कारण 6 आणि 5 11. 11 3च्या पाड्यात नाही आहेत, त्यामुळे 5 ने भाग घालवणार. तर 5 ने भाग घालवल्यानंतर 5 एक्के 5. 1 उरणार, पुढचे 5. 5 त्रिक 15. आता 13 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 13 एक्के 13. तसं 13चे आता अवयव पाडायला घेतले तर 13 एक्के 13, कारण ती मूळ संख्या. आता दोघांमध्ये सामायिक कोण आहे सांगा, तो तुमचा मसावी असणार. तर इथेही 13 आहे आणि इथेही 13 आहे, त्यामुळे उत्तर किती येणार मसावी बरोबर 13. त्याच्यानंतर चौथं उदाहरण जर आपण लक्षात घेतलं, चौथ्या उदाहरणामध्ये 108 आणि 132. तर या संख्या आहेत 108 आणि 132. इथं लिहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा 108चे अवयव पाडायला घेतले तर 108च्या एकक स्थानी किती आहे 8 आहे, तर त्याला 2 ने भाग घालवलं. बेपंचे 10 आणि बेंचोक 8. परत 2 ने भाग घालवला 54. तर ते किती येणार आहे 54ला 2 ने भाग घालवले की 27. 27ला तर 2 ने भाग जाणार नाही, तर 3 ने घालायचं. 3 9 27. परत 3 त्रिक 9 आणि परत 3 एक्के 3. त्याच्यानंतर पुढचं आहे इकडे 132. 132ला कितीने भाग घालवला आपण 2 ने भाग घालवला. तर 2 ने भाग घालवल्यानंतर इथे बेसख्ख 12. 1 उरले आणि परत पुढचे 2 आहेत, म्हणजे बेसख्ख 12. 66 आले. 66ला 2 ने भाग घालवलं 33. 33ला आता 2 ने भाग जाणार नाही, तर कितीने भाग जाणार, तर आता जाणार 3 ने. तर 3 एक्के 3, 3 एक्के 3. 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 11 एक्के 11. तर आता जर मसावी पाहिजे असेल तुम्हाला, तर दोघांमधले सामायिक अवयव काढायचे. तर इथेही 2 आहे, इथेही 2 आहे, त्यामुळे 2 येणार. परत इथेही 2 आहे आणि इथेही 2 आहे, तर ते 2 येणार, ते गुणाकारामध्ये लिहायचे. इकडं 3 आहे आणि इकडं पण किती आहे 3. ओके. तर बेदुनी किती येणार, ओके, बेदुनी येणार 4. बेदुनी येणार 4 आणि 4 गुणिले 3, तर 4 त्रिकम किती येणार
12, म्हणजे त्या उदाहरणामध्ये मसावी किती आला? 12 आला. आता शेवटच्या ज्या संख्या आहेत त्या आहेत 30, 24 आणि 48. ओके, तर या संख्या 30, 24 आणि 48. तर पहिल्यांदा 30चे अवयव पाडायला घेऊया आपण. उदाहरण क्रमांक 5 मध्ये 2 ने भाग घालवला, 30च्या निम्मे किती येणार? 15. त्याच्यानंतर पुढे 15ला जर का आपण इथे 3 ने भाग घालवला तर 3 पाचशे किती येणार? 15 आणि 5 एक्के 5. त्याच्यानंतर 24चे अवयव पाडायचे. 24ला 2 ने भाग घालवला तर किती येणार? बे एक्के बे, बे दुनी 4. परत 2 ने भाग घालवला तर बे सख्ख 12. परत 2 ने भाग घालवला 3 आणि 3 एक्के 3. परत लास्टचं जर बघितली संख्या कुठली आहे? 48. 48ला 2 ने भाग घालवला, बे दुनी 4, बेन चौक 8. परत 2 ने भाग घालवलं, बे एक्के बे, बे दुनी 4. परत 2 ने भाग घालवला, किती येणार? 6. परत 2 ने भाग घालवला 3 आणि 3 एक्के 3. तर आता यातले सामायिक अवयव चेक करूया. मसावी बरोबर तिघांमध्ये असणारे सामायिक अवयव म्हणजे 2, 2, 2. त्याच्यानंतर तिघांमध्ये आणखीन कोण आहे? 3, 3 आणि 3. हा, बाकी 5 नाहीये. परत 2 पण तिघांमध्ये पाहिजे, तिन्हीच्या तिघांमध्ये. तर बेत्रिक किती येणार? 6. म्हणजे शेवटच्या उदाहरणामध्ये मसावी किती येणार? मसावी बरोबर 6 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. एका खोलीची लांबी 15 मीटर व रुंदी 9 मीटर आहे. या खोलीत चौरसाकृती फरशा बसवण्यासाठी प्रत्येक फरशीची जास्तीत जास्त लांबी किती मीटर असावी? मी मागच्या म्हणजे आता आपले शाब्दिक उदाहरणं सुरू होत आहेत. तर त्या शाब्दिक उदाहरणामध्ये जेव्हा जेव्हा जास्तीत जास्त हा शब्द येईल तेव्हा आपल्याला काय शोधायचं हे लक्षात ठेवा. तर मसावी शोधायचे हे लक्षात ठेवायचं. तर याच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा 15चे अवयव पाडायचे. तर 15चे अवयव पाडताना त्याला 2 ने भाग जाणार नाही कारण एकक स्थानी किती आहे? 5 आहे. तर मग 3 ने भाग घालवणार. 3 पाचशे 15 आणि परत 5 एक्के 5. तर हे येणार त्याचा आन्सर. परत 9 आहे. समजा 9ला मला भाग घालवायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा भाग कितीने जाणार? तर 3 ने भाग घालवला मी. तर किती येणार ते? 3 त्रिक 9 आणि परत 3 एक्के 3. तर आता याचा काय काढायचं आहे आपल्याला? मसावी काढायचा. तर मसावी काढत असताना काय घ्यायचे? सामायिक अवयव घ्यायचे. म्हणजे याच्यातला 3 आणि इकडे 3. तर येणार 3. परत दुसरा कुठला? इथे 5 आहे, इकडे 3 आहे. त्यामुळे सामायिक कुणी नाहीये. तर मसावी किती आला? 3. तर इथून उत्तर लिहायचं. या खोलीत चौरसाकृती फरशा बसवण्यासाठी प्रत्येक फरशीची लांबी किती शब्द काढायचा? कितीच्या ऐवजी किती घालायचा? 3 मीटर असावी. 3 मीटर असावी आणि प्रश्नचिन्ह काढून टाका. असं वाक्य शेवटी लिहायचं कारण शाब्दिक उदाहरणामध्ये काय अपेक्षित असतं? तर तुम्ही शेवटी वाक्य लिहिणं गरजेचं असतं. म्हणजे या खोलीत चौरसाकृती फरशा बसवण्यासाठी प्रत्येक फरशीची लांबी ही 3 मीटर असावी असं तिथं स्पष्टपणे लिहायचं. ओके. तर आता तिसरा प्रश्न बघूया. एका दुकानदाराकडे 90 मीटर आणि 120 मीटर लांबीचे कापडाचे 2 तागे आहेत. त्याला दोन्ही ताग्यांमधून समान लांबीचे मोठे तुकडे कापायचे आहेत. तर प्रत्येक तुकड्यासाठी जास्तीत जास्त किती लांबी किती असू शकेल? आता इथं परत कुठला शब्द आलाय? जास्तीत जास्त. मी मगाशी सांगितलं की तुम्हाला जास्तीत जास्त शब्द जिथे येईल तिथे आपण काय वापरणार? मसावी वापरणार. तर नंबर कुठले 2 आहेत? पहिला आहे 90 मीटर आणि हा आहे 120 मीटर. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया? जास्तीत जास्त शब्द आला त्यामुळे मसावी शोधायचा आहे. तर 90चे पहिल्यांदा मूळ अवयव शोधूया. तर सुरुवात 2 पासून करायची. समजा मी याला 2 ने भाग घालवला तर बेंचोक 8 उरले 1 आणि 10 म्हणजे बेपंचे 10. आता 45ला त्यातल्या संख्यांची बेरीज करा. 4 आणि 5 किती येणार? 9. म्हणजे त्याला 3 न भाग जाऊ शकतो कारण 3 त्रिक 9. 3ची कसोटी. परत 45ला 3 ने भागलं तर किती येणार आहे? 15. 15ला 3 ने भागल्यानंतर किती येणार? 5. परत 5ला जर भाग घालवला आपण 5 एक्के 5. तर हे कुणाचे अवयव झाले? 90चे. आता तसेच आपल्याला अवयव कुणाचे शोधायचे आहेत? तर आपल्याला अवयव शोधायचे आहेत 120चे. तर 120चे शोधत असताना सगळ्यात पहिल्यांदा त्याला 2 ने भाग घालूया. बेसख्ख 12 आणि वरची एक 0 म्हणजे 60. 60ला 2 ने भागलं 30. 30ला 2 ने भागलं 15. 15ला परत आपण काय केलं? 3 ने भागलं. 3 पाचशे 15 आणि 5 एक्के 5. 1 आले की थांबायचे. आता मसावी बरोबर इथे जे सामायिक अवयव आहेत त्याला गोल करूया. इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. तर इथे 2 घ्यायचा. परत 2 नाहीये. इकडे आहे पण या साईडला नाहीये, या साईडला. तर इथे कोण आहे? आता 3 आहे. तर इकडे पण 3 आहे. तर 3 आले आणि परत
इथे 5 आहे, तर इकडे सुद्धा किती आहे? 5 आहे. तर हे सगळे सामायिक अवयव आले, यांचा गुणाकार करायचा आता. तर बेत्रिक किती येणार? 6. पुढचा नंबर किती आहे? 5. तर 6 गुणिले 5 म्हणजे किती आले? 30. तर थोडक्यात मसावी किती आला? 30. मग शेवटचं उत्तर लिहायचं कसं? तर प्रत्येक तुकड्याची लांबी असू शकेल किती, हा शब्द काढायचा. आपलं उत्तर किती आलेलं आहे? 30 मीटर. 30 मीटर असू शकेल. प्रश्नचिन्ह काढून टाका. तर एवढं वाक्य काय करा, शेवटी लिहा. प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त 30 मीटर असू शकेल, असं इथं शेवटी लिहायचं. ओके. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये एका हार विक्रेत्याकडे लाल व पांढऱ्या गुलाबाच्या फुलांची संख्या अनुक्रमे 48 आणि 60 आहे. त्याला दोन्ही प्रकारच्या फुलांचा स्वतंत्र माळा बनवायच्या आहेत. जर प्रत्येक माळेत फुलांची संख्या समान असेल, दोन्हीकडे समान संख्या ठेवायची असेल, तर जास्तीत जास्त किती फुले प्रत्येक माळेमध्ये असतील असं विचारलं. ज्यावेळी प्रश्नामध्ये जास्तीत जास्त या अर्थाचा किंवा तसाच शब्द असेल जास्तीत जास्त, त्यावेळी मसावी शोधायचा आहे महत्तम साधारण विभाजक मध्ये. तर मसावी म्हणजे जास्तीत जास्त ज्यावेळी शब्द असेल त्यावेळी काय शोधायचं सांगा? मसावी शोधायचं. तर दिलेल्या संख्या कुठल्या आहेत? तर दिलेल्या संख्या आहेत, पहिली आहे 48. तर या 48चे काय करायचे? आपण अवयव काढायचे, मूळ अवयवांमध्ये त्याचे भाग करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्या एकक स्थानी किती आहे? 8 आहे. मग त्याला 2 ने भाग जाणार. तर बेदुनी 4 आणि परत इथे बेंचोक 8 म्हणजे 24 आले. 24ला परत 2 ने भाग घालवायचा. तर 24ला 2 ने भाग घालवल्यानंतर किती येणार? बेके बे आणि बेदुनी 4. परत 12ला 2 ने भाग घालवला तर बेसख्ख 12. परत 6ला 2 ने भाग घालवलं की 3 आणि 3ला 3 1 3. 1 आलं की थांबायचं. त्याच्यानंतर पुढे आहे दुसरी जी संख्या आहे ती आहे 60. तर समजा 60ला मी 2 ने भाग घालवला तर बेत्रिक 6 आणि वरची एक 0 म्हणजे 30 आले. 30ला परत 2 ने भाग घालवला, 30च्या निम्मे किती येणार? 15. 15ला तर 2 ने भाग जाणार नाही, तर काय करणार आपण इथे? 3. 3 5 15. त्याच्यानंतर पुढे 5 1 5. आता मसावी शोधूया आपण. तर मसावी म्हणजे काय? सामायिक विभाजक. तर दोन्हीकडचे जेवढ्या सामायिक विभाजक आहेत ते काढायचे. जसं की इकडे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, त्यांचा गुणाकार घ्यायचा सामायिक विभाजकांचा. तसं इथं 2 आहे, तर इकडे पण किती आहे? 2 आहे. त्यानंतर आता परत 2 नाही आहे दोन्हीकडे. इथे 3 आहे आणि इथे पण किती आहे? 3 आहे. ओके. तर हे केल्यानंतर इथे 3 एवढ्या संख्या झाल्या. तर 2 गुणिले 2 किती येणार? 4. 4 गुणिले 3. तर 4 गुणिले 3 किती येणार? 12. म्हणजे मसावी किती झाला? मसावी बरोबर मसावीचं उत्तर किती आलं? 12 आलं. आता उत्तर कसं लिहायचं? तर प्रत्येक माळेत, हे उत्तर इथून प्रत्येक माळेत, सॉरी इथून लिहिण्यापेक्षा इथे लिहा उत्तर लिहिताना. प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती शब्द काढायचा? कितीच्या ठिकाणी उत्तर किती असतील? 12 फुले असतील. तर ते इथं लिहा. प्रत्येक माळेत जास्तीत जास्त 12 फुले असतील. हे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे शेवटी इथं वाक्य लिहायचं. कसं लिहिणार वाक्य? प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती शब्द काढून तिथे ठेवायचं? 12. 12 फुले असतील. ओके. आता इथे 4च्या 4 प्रश्न आपले झाले. म्हणजे हा जो सराव संच आहे तो आपला पूर्ण होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा सराव संच बघूया.